धनगर समाज सुद्धा लोकसभेला प्रत्येक मतदारसंघातून उमेदवार देणार आहे। जालन्याचे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी ही माहिती दिलेली आहे। राजकीय पक्षांनी धनगर समाजाची दुहेरी फसवणूक केल्याचा संताप सुद्धा व्यक्त केला जातो। 3 कोटी धनगर समाजामध्ये एकही खासदार नसल्याचा बोराडे यांनी उल्लेख केलेला आहे। जे पक्ष आम्हाला उमेदवारी देईल त्या पक्षाचा आम्ही विचार करू आणि जर कोणत्याच पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर मी स्वतः दीपक बोराडे अपक्ष जालन्यामधून निवडणूक लढवेल आणि जी भूमिका माझी आहे तीच प्रत्येक जिल्ह्यातल्या धनगर बांधवाची आहे। मी याद्वारे आपल्याला सांगतो, धनगर समाज बांधवांना माझी नम्र विनंती हात जोडून यावेळेस आपण एक निश्चय पक्का करा। मुख्य पक्षाकडून जर आपल्याला उमेदवारी मिळाली त्या उमेदवाराचा आपण प्रचार करा। धनगराच्या उमेदवाराचा पहिल्यांदा प्रचार करा, त्याच्यानंतर मग इतर उमेदवाराचा आपण विचार करू। म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी, जो पक्ष आम्हाला उमेदवारी देईल त्या पक्षासोबत आम्ही आहोत, नाहीतर अपक्ष आहोत।